तर मित्रांनो, एक कल्पना करा की तुम्ही सकाळी सकाळी झोपेतून उठलात आणि तुम्ही बाल्कनीत गेल्यावर तुम्हाला आकाशात एक नाही तर दोन दोन सूर्यही दिसताय. तर हो, अशीच काहीशी परिस्थिती झाली असती जर आपल्या सौरमालेतला जो गुरुग्रह आहे त्याचं वजन हे थोडं आणखी हे झालं असतं तर. पण नेमकं किती जास्त हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. तर गुरुग्रहाचं वजन आजच्या पेक्षा सुमारे 75-80 पट जास्त असतं तर नक्कीच तो सूर्यासारखा तारा हा बनू शकला असता. कारण की जितकं जास्त वजन तितका त्या ग्रहावर दाब सुद्धा जास्त, आणि दाब जास्त असल्यामुळे कोणत्या पण वायुग्रहाचे हायड्रोजनचे जे अणू आहेत ते एकमेकांजवळ हे येतात आणि त्याच्या कोर मधलं तापमान हे वाढायलाही लागतं. आणि जर कोर मधलं तापमान हे 1 कोटी डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलं तर तो वायुग्रह हा स्टार मध्ये म्हणजे ताऱ्यामध्ये बदलतो. पण जाऊ द्या, आपल्या गुरुग्रहाच्या नशिबी तारा बनण्याचं सौभाग्य नसलं तरी गुरुग्रह हा खूपच इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्या इंटरेस्टिंग गोष्टी आपण पुढे बघूच. पण ते बघण्याआधी हा ग्रह सर्वात पहिले कोणाच्या लक्षात आला ते आपण बघूया. म्हणजे हा ग्रह आकाराने इतका मोठा असल्यामुळे गुरुग्रह हा प्राचीन काळापासून पृथ्वीवरील लोकांना आकाशात खूप सहजपणे हा दिसत आलाय. नंतर 1600च्या काळात गॅलिलिओ गॅलिलेनी यांनी दुर्बिणीच्या मदतीने या ग्रहाचा आणि त्याच्या चंद्राचा पहिल्यांदा सखोल अभ्यास केला आणि इथूनच एक मोठ्या वैज्ञानिक क्रांतीलाही सुरुवात झाली. पण गॅलिलिओचा अभ्यास ही तर फक्त सुरुवात होती. त्यानंतर तब्बल 300 वर्षांनी म्हणजे की 20व्या शतकात पायनियर आणि व्हॉयेजर सारख्या अंतराळयानांनी गुरुग्रहाजवळ जाऊन त्याच्या रहस्यांचा उलगडा हा केला. जसे की गुरुग्रहाचा चंद्र म्हणजे की युरोपा, जो की पूर्णपणे बर्फाने हा झाकलेला आहे आणि वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की त्याच्या बर्फाखाली लिक्विड फॉर्म मध्ये पाणी असू शकतं. आणि आयो, जो की गुरुचा आणखी एक उपग्रह आहे, त्यावर वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की या ग्रहावर सतत ज्वालामुखींचे स्फोट हे होत असतात. चला तर मित्रांनो, आज आपण एक युनिक अशी कल्पना करू म्हणजे काय होईल जर आपण एक असा सूट बनवला जो की गुरुग्रहाच्या वातावरणाच्या वरच्या थरापासून तर थेट त्याच्या कोर पर्यंत जाऊ शकेल. हो, त्याच्या कोर पर्यंत. तर मित्रांनो, गुरुग्रहाच्या कोर पर्यंत जाणं ही काही साधी गोष्ट नाही. म्हणजे की तिथे तापमान आणि प्रेशर हे एवढं जास्त असतं की हायड्रोजन हा गॅस फॉर्म मधून वॉटर फॉर्म मध्ये हा कन्वर्ट होतो आणि त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी सुद्धा ही वाहू शकते. आता इथे नेमकं होतं काय ते तर आपण पुढे बघूच, पण सुरुवात आपल्याला वरच्या थरापासून करावी लागेल, जिथे की सुरुवातीला दाब हा अगदी पृथ्वी इतकाच असतो म्हणजे की 1 बार पर्यंत. पण तापमान हे -120 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली जातं. म्हणूनच आपल्या सूटचं पहिलं काम हे स्वतःला गरम ठेवणे हे आहे. जर ते जमलं नाही तर आपण आपल्या पहिल्या थरातच गोठून जाऊ. आणि दुसरीकडे या थरामध्ये खूप वेगाने वारे हे धावत असतात, ज्यांचं की वेग 500 ते 600 किमी प्रति तास इतका हा असतो. आणि हे वारे प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियमचे बनलेले असतात, पण त्यात मिसळलेला असतो तो म्हणजे अमोनिया. आणि जेव्हा अमोनिया हा थंड होतो तेव्हा आईस क्रिस्टल म्हणजे बर्फांच्या कणांमध्ये हा फॉर्म होतो. म्हणून आपण गुरुग्रहाला जेव्हा वरून बघतो तेव्हा आपल्याला तो पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांमध्ये हा दिसून येतो. तर ते पांढऱ्या रंगाचे पट्टे दुसरं तिसरं काही नसून ते अमोनियाच आहे. पण आता तुम्ही म्हणाल की गुरुग्रहावर पांढऱ्या रंगाच्या ऐवजी पिवळे आणि तपकिरी रंग हे सुद्धा दिसून येतात. कारण की मित्रांनो, जसे या वातावरणात अमोनिया आहे त्याचप्रमाणे इथे पाण्याची वाफ, मिथेन आणि सल्फर असे वायू सुद्धा हे इथे आहे. आणि जेव्हा यांच्यावर सूर्यप्रकाश हा पडतो तेव्हा इथे रासायनिक प्रक्रिया सुरू होते आणि त्यातूनच ज्युपिटरवर वेगवेगळ्या रंगाचे पट्टे किंवा ढग हे तयार होतात. पण इथे फक्त वेगवेगळ्या रंगाचे पट्टे हे तयार नाही होत, तर इथे 350 वर्षापेक्षा जुने असलेलं ग्रेट रेड स्पॉट नावाचं वादळ हे सुद्धा इथे तयार होतं. आणि हे वादळ एवढं मोठं आहे की यामध्ये 2 पृथ्वीच्या आकाराचे ग्रह हे मावून जाते. आणि दुसरीकडे आपण जसं गुरुग्रहाच्या अजून 3000 किलोमीटर खोल जाऊ तसा इथे दाब हा इतका प्रचंड वाढतो की इथे हायड्रोजन हा गॅस सुद्धा मेटल सारखा वागायला लागतो. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, मेटल सारखं म्हणजे नेमकं कसं? तर मित्रांनो, गुरुग्रहाच्या या टप्प्यावर हायड्रोजनचे जे रेणू आहे म्हणजे की मॉलिक्युल्स हे प्रचंड दाबामुळे तुटायला लागतात आणि ते 2 स्वतंत्र हायड्रोजनच्या ॲटम मध्ये हे कन्वर्ट होतात. आणि एवढ्या एक्स्ट्रीम प्रेशर खाली हे हायड्रोजनचे सिंगल ॲटम हे आपले इलेक्ट्रॉन हे घट्ट धरून ठेवू शकत नाही. त्यामुळे ते इलेक्ट्रॉन हे लूज करायला लागतात आणि मग ते वेगवेगळ्या अणूंमध्ये मोकळ्यापणाने शेअर होऊ लागतात. आणि याच कारणामुळे गुरुग्रहावर पाण्यासारखा वाहणारा पण पूर्णपणे धातू सारखा, ज्याला की आपण मेटलिक हायड्रोजन असं म्हणतो, असा एक वेगळाच पदार्थ हा तयार होतो. म्हणजे की हा पदार्थ फ्लो तर करतो पण त्याच वेळी तो मेटल सारख्या प्रॉपर्टी सुद्धा दाखवतो. म्हणजे की मी आधी जसं म्हटलं की तो स्वतःमध्ये इलेक्ट्रिसिटी सुद्धा हा वाहू शकतो. तर मित्रांनो, ह्या मेटलिक हायड्रोजनला प्रत्यक्ष कोणी पाहिलं नसलं तरी वैज्ञानिकांच्या मते चांदीसारखा चमकणारा, दाट आणि वाहणारा लिक्विड मेटल हा आहे. पण तो पाण्यासारखा हलका नसून तो मर्क्युरी म्हणजे पाऱ्यापेक्षाही खूपच जड आहे. आणि ह्याच मेटलिक हायड्रोजन मधील वाहणाऱ्या चार्ज इलेक्ट्रॉनमुळे गुरुग्रहाच्या आजूबाजूला सूर्यमालेतली सर्वात स्ट्रॉंग अशी मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते. आणि यामुळे पृथ्वीवर काय फरक पडतो हे तर आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये कधीतरी बघूच. ते बघण्याआधी या ग्रहाच्या कोर मध्ये नेमकं काय आहे ते आपण बघूया. तर मित्रांनो, गुरुग्रहाचा कोर हा साधारणपणे वर्षा ढगांपासून सुमारे 20 ते 30 हजार किलोमीटर आत असावा असं वैज्ञानिकांचं हे मानणं आहे. पण मित्रांनो, हा कोर पृथ्वीसारखा कडक नसून तो एक प्रकारचा गरम, दाट आणि चिखलासारखा स्लशी भाग आहे, जिथे की बर्फ, खडक आणि धातू यासारखे सर्व
सर्व घटके एकमेकांत मिसळलेले असावे. म्हणूनच गुरुग्रहाचं कोर हा आजही वैज्ञानिकांसाठी एक मोठं रहस्यच आहे. तर मित्रांनो, हा आहे आपला गुरुग्रह, ज्याला की पाहून तुम्हाला वाटलं असेल की हा ग्रह सगळ्यात युनिक आहे की काय. पण खरं सांगायचं झालंच तर बुध, शुक्र आणि मंगळ हे सुद्धा तितकेच विचित्र आहे. आणि त्याच्या त्या विचित्र गोष्टी तुम्हाला जर पाहिजे असतील तर स्क्रीनवरती दिसत असलेल्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही ते बघू शकता.